नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, सखी लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज बघा मी कुठे फिरायला जाणार आहे. आज रविवार आहे, त्यामुळे थोडासा असं बाहेर जाण्याची वेळ आलेली आहे काही कामानिमित्त. तर हे बघा मी ऑटो केलेली आहे आणि मी कधीच कोणावरती अवलंबून राहत नाही बाहेर जाण्यासाठी. रिक्षा किंवा बस किंवा काय असेल आपली गाडी, त्यावरती मी निघून जात असते. तर बघा मैत्रिणींनो, थोडासा नाश्ता असा बाहेर केलेला आहे आणि आता हे मी आलेली आहे शालीमार. तर इथून आता हे जे आहे नाशिकमधला जो शालीमारचा एरिया आहे, हे बघा इथे खूप असे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे वगैरे आपल्याला बघण्यासाठी मिळतात. यामध्ये लेडीजचेच असं भरपूर अशा वस्तू आपल्याला इथे बघायला मिळतात. तर हे असे कानातले वगैरे 20-30 रुपये, 10 रुपये असे सुद्धा तिथे आहेत. हे 10 रुपयाचे होते, वरती 30वाले होते. आणि हे बघा असे खूप टॉप्स वगैरे, लेगिन्स, पॅन्ट 150-200 रुपये असं मोठ्या प्रमाणामध्ये इथे आहे. आणि ह्या पर्स वगैरे पण तिथे आहेत. आपल्याला वाटते ती शॉपिंग आपण इथे करू शकतो आहे. स्ट्रीट शॉपिंग आपण करू शकतो आहे. हे जे आहे हे शालीमारचे शॉप्स आहे. इथे आता संडे असल्यामुळे आज जरा ट्रॉफिक वगैरे आहे, गर्दी दिसते आपल्याला. संडे म्हटलं की कुठल्या पण मार्केटमध्ये ही गर्दी असतेच मैत्रिणींनो. तर हे बघा इथे आता हे जे दुकान आहे, छोट्या मुलांचे कपडे वगैरे आहे. इथे एक मंदिर पण आहे. इथे सेल वगैरे आता मान्सून सेल बऱ्याच ठिकाणी चालू आहे, ऑफर्स चालू आहे. इथे सर्वच प्रकारचे लेडीज, जेंट्स, गारमेंट्स सगळेच आपल्याला बघायला मिळतात. हा असा एक एरिया आहे नाशिकमधला की जिथे सगळंच आपल्याला भेटतं, एकाच ठिकाणी भेटतं. फक्त थोडंसं आपल्याला चालावं लागतं. हे सॉक्स वगैरे आहेत, तसेच क्लचर्स आणि ब्लँकेट्स वगैरे पण आहेत. तिथे बेडशीट्स आहेत. हे लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी चपला बुटं वगैरे असं सगळं आपल्याला हा शालीमार जो एरिया आहे इथे बघण्यासाठी मिळतं. शालीमारला फेमस असं आहे मैत्रिणींनो, इथे गाऊन खूप छान भेटतात आणि बऱ्याच लांबून इथे मैत्रिणी येत असतात गाऊन घेण्यासाठी. हे बघा असे लहान मुलांचे खूप सुंदर असे कपडे पण इथे भेटत असतात. तुम्हाला आवडलं, तुम्ही नक्की शॉपिंग करा इथे येऊन. खूप वस्तू आपल्याला ह्या एकाच एरियामध्ये बघण्यासाठी मिळतात. आपल्या चॉईसवर अवलंबून आहे. आपल्याला आवडलं तर आपण घेऊ देखील शकतो, नाही आवडलं तर आपली इच्छा. पण मैत्रिणींनो, असं गावामध्ये, म्हणजे आम्ही तर गावच म्हणतो, नाशिक सिटीमध्ये जरी जायचं असलं तरी आम्ही त्याला गावच म्हणतो. तर तिथे असं फिरण्यासाठी खूप मज्जा येते आणि शॉपिंग केलीच पाहिजे असं काही नाही आहे. आता सणवार चालू झालेले आहे, तर पुढे खूप काही गोष्टी, गणपतीसाठी डेकोरेशन, नवरात्रीसाठी असं बरंच काही आपल्याला इथे बघण्यासाठी मिळतं. तर असं एखाद्या महिन्यातून एखादा चक्कर आपण इथे मारला ना की नवीन काय आलेलं आहे सध्या मार्केटमध्ये, तर हे सुद्धा आपल्याला दिसतं. तर हे बघा असे खूप छान असे लेडीजचे पण इथे ड्रेसेस तर खूप छान आहे मैत्रिणींनो. खूप सुंदर असे तिथे लावलेले होते स्टॅच्यूला वगैरे. हे बघा, मला तर हे ड्रेस खूप आवडले होते. लेगिन्स, पॅन्ट्स वगैरे सगळं आपल्याला इथे बघायला मिळतं. छोट्या मुलांचे फ्रॉक्स वगैरे पण लावलेले आहेत तिथे. शूज, सँडल्स हे सुद्धा आपल्याला हवं आपण भाव कमी जास्त करू शकतो आहे. काही ठिकाणी फिक्स रेट असतात. आता हे जे आहे हे इथे आपल्याला पर्स वगैरे खूप बघण्यासाठी मिळतात. इथे मागे जी बिल्डिंग दिसते ही आपल्याला जुनी नाशिक महानगरपालिकेची बिल्डिंग आहे ती. आणि त्यासमोर जे मार्केट आहे तिथे पर्स, सँडल वगैरे खूपच होलसेल रेटमध्ये मिळतात. हे बघा असे हे ड्रेस वगैरे खूपच छान आज लावलेलं होतं तिथे. सँडल पण खूप टाईप्सचे तिथे सँडल आहेत. चप्पल्स आहे. आपल्याला थोडंसं फिरावं लागेल आणि भाव कमी जास्त करून आपल्याला खरेदी पण करता येते आणि फिरता पण येतं, बघता पण येतं काय नवीन आलेलं हे पण. आता अजून थोडंसं एक 7-8 दिवसानंतर इथे खूपच गर्दी होईल. हे बघा, हे एक अंजली फॅशन म्हणून दुकान जे नवीनच झालेलं आहे. इथे खूप छान असे ड्रेसेस पण भेटतात. हे बघा, हे मेन रोडचा हा रस्ता आहे. पूर्ण अशी ट्रॅफिक जाम झालेली दिसते. गर्दी खूप होती आज संडे असल्यामुळे. हे बघा खूपच असं ट्रॅफिक वगैरे आहे.
इथे छोट्या मुलांचे ड्रेसेस, लेडीजसाठी शक्यतो खूपच गोष्टी इथे आलेल्या आहेत. हे दुकान आहे इथे. हे बघा इथे ड्रेसेस, घागरा, साड्या वगैरे खूप सुंदर भेटतात. इथे सगळं तुम्हाला बघायला भेटेल. फक्त एक थोडंसं गेलं म्हणजे तिथे 3-4 तास तरी जातच आपले. तर त्या हिशोबाने आपण बाहेर पडायचं आहे मैत्रिणींनो. हे बघा हे खादीचं पण तिथे एक शॉप आहे जिथे आपल्याला खादीचे पण सर्व वस्तू मिळतात. हे बांगड्यांचे दुकान आहे. आपल्याला हवं ते मॅचिंगसाठी आपण घेऊन जाऊ शकतो आणि त्यानुसार आपण बांगड्यांचे सेट पण तयार करून घेऊ शकतो. हा एक तिथे आहे. आणि इथे एक दुकान आहे तिथे लस्सी आणि मलाई बर्फी खूप छान भेटते. तर मी तिची पण टेस्ट घेतलेली आहे. तर छान आहे ती पण. तुम्ही गेल्यावरती तुम्ही पण नक्की भेट द्या. खूपच सुंदर अशी मलाई बर्फी होती ती. आणि हे बघा मैत्रिणींनो, आता रक्षाबंधन आलेलं आहे त्यामुळे खूपच ठिकाणी राखीचे पण स्टॉल्स लागलेले आहे. खूप सुंदर अशा राख्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत. आपल्याला फक्त त्या घ्यायच्या शोधाव्या लागतील, फिरावं लागेल आणि आवडतील तशा आपल्याला त्या घ्यायच्या आहेत. हे बघा खूपच सुंदर असं राखीचं दुकान आहे इथे आणि राख्या पण खूप सुंदर अशा आलेल्या आहेत. हे बघा तुम्ही बघू शकताय. मी पण खरेदी करून घेतली राख्यांची, कारण मला परत वेळ भेटणार नाही पुढच्या आठवड्यामध्ये, म्हणून मी आज खरं तर मला राख्याच घ्यायच्या होत्या म्हणून मी गेली आणि मी राख्या घेतलेल्या आहेत. तर खूपच सुंदर अशा राख्या इथे आलेल्या आहे. आपण आवडीनुसार आपल्या घेऊ शकतो. 50 रुपये डझन, 60 रुपये डझनपासून पुढे आहेत. हे बघा हे एक मसाल्याचं छोटंसं दुकान होतं. इथे पुढे जो आहे हा फुल बाजार आहे. फुलांचं मार्केट आहे. इथे आपल्याला सगळ्या प्रकारचे फुलं भेटतात. तर थोडंसं आपल्याला तिथे पण फिरावं लागतं. आता उत्सव सण आलेले आहेत तर इथे खूपच अशी गर्दी राहणार आहे पुढे. आज थोडीशी इथे गर्दी कमी. हे बघा हे फुलं मार्केट आहे. फुल बाजार म्हणतात याला. खूप असे तिथे हार वगैरे आणि सर्व प्रकारचे फुलं आपल्याला ताजे तिथे मिळतात. हे बघा आता मैत्रिणींनो, मी बसमध्ये बसलेली आहे. मला बसने पण फिरायला आवडतं मैत्रिणींनो.